काँग्रेसच्या उमेदवारीवर दक्षिण सोलापूर विधानसभेची निवडणूक लढवून चर्चेत आलेले श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती पुढे आली आहे। त्याआधी आपण आपल्या हक्काच्या लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। खास करून काडादी यांनी राज्य सरकार आणि अक्कलकोटचे भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली। त्यावरून काडादी हे भाजपच्या मांडवात जाणार हे अधोरेखित असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जाऊ लागले। श्री सिद्धेश्वर साखर कारखाना हा काडादी परिवारासाठी जीव की प्राण। या संस्थेशी त्यांच्या अत्यंत आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या भावना जुळलेल्या। तद्वातच या संस्थेचं वैभव कायम राहावं आणि कारखान्याच्या सभासदांच्या कल्याणासाठी काडादी परिवाराकडून कोणतीही तडजोड शक्य आहे असा तर्क राजकीय जाणकारांचा आहे। त्यातच या कारखान्याच्या साधारण 200 कोटींच्या कर्जाची हमी राज्य सरकारनं घेतली। त्यातच त्याचाच संदर्भ देऊन काडादी परिवार हातात कमळ घेईल याची पुस्ती जोडली जात आहे। दरम्यान धर्मराज काडादींचा खरोखर भाजपात प्रवेश होणार का याचं उत्तर येणाऱ्या काळाकडे असेल। तोपर्यंत क्या सच क्या झूठ हेच खरं। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ जिंदाशाह मदार चौक सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।